नमस्कार, ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कुरकुरीत ओले बोंबील फ्राय। ताजे बोंबील आणले आहे। त्यासाठी मी वाटण कोथिंबीर, मिरची, लसूण, आले, हे हिरवं वाटण जाड बारीक नाही, फक्त जाड ठेचून घ्यायचं। त्या हिशोबाने म्हणजे खाण्यास खूप छान लागतं, क्रिस्पी। आता हे वाटण, हिरवं वाटण, ओले बोंबील चांगले स्वच्छ धुवून घ्या आणि हिरवं वाटण आणि त्याच्यामध्ये मिरच्या मी घेतल्या आहेत, त्याच्यामध्ये मसाला अर्धा चमचा आणि हळद पाव चमचा आणि चवीनुसार मीठ। सगळं सारण लावून घ्यायचं। आपण 10 मिनिटं ठेवून द्यायचं मुलाला। आता मसाला आतल्यात चांगला बोंबला लागतो आणि बोंबील खाताना कुरकुरीत आणि ज्युसी लागतं। हे सगळं मिश्रण लावून घेतलं का आपल्याला फ्राय करायचं। तांदळाचं पीठ, रवा, थोडंसं काश्मीरी मीठ, पूड टाकून चांगलं फ्राय करून घ्यायचं। अशा छोट्या छोट्या झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि या रेसिपी तुम्हाला आवडत असेल त्यांना लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरही करा। आता ह्याच्यामध्ये मी घेतलं आहे रंगासाठी काश्मीरी मिरची पूड घेतले जराशी आणि रवा। ह्याच्यामध्ये सगळं घोळून घ्यायचं आपल्याला आणि बोंबील सगळे पीठ लावून घ्यायचे सगळं आणि गरम तेलात म्हणजे कमी आचेवर सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। पर्यंत दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घ्या। सगळं लावून घ्यायचे। जरा रवा क्रिस्पी लागतो छानपैकी आणि वाटप जो केलं आहे ना जाड तो आणखीन कुरकुरीतपणा येतो आणि खायला पण छान वाटतं। लावून घेतले आणि आपण फ्राय करायचं आहे तेलामध्ये। तेल घालून एक टाकायचं। दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला। सोपी आणि साधी घरातल्या सामानामध्ये आपण ही रेसिपी बनवली आहे। पटकन होणारी रेसिपी आहे। दोन्ही बाजूने चांगले छानपैकी खरपूस भाजून घ्या। रंग बघा शेड वेगळा चाललेला आहे। दुसरी बाजू पलटून करून घ्यायची। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे बोंबील झाले आणि तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्ही कुठून बोलता आहे आणि तुम्हाला कुठली रेसिपी परत बघायची असेल तर कमेंट